विमा इतके प्रकार आहेत की अनेकांचा गोंधळ उडतो, नाही का? चला तर मग हा सगळा गोंधळ दूर करूया आणि महत्वाचे फरक सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवात करूया जीवन विम्यापासून. याचे मुख्य 2 प्रकार आहेत. टर्म इन्शुरन्स नावाप्रमाणेच एका ठराविक वेळेसाठी म्हणजे टर्मसाठी संरक्षण देतो. जर पॉलिसीधारक मुदत संपेपर्यंत हयात असेल तर परतावा मिळत नाही, म्हणून याला प्युअर रिस्क कव्हर म्हणतात. आता बघूया दुसरा प्रकार, तो म्हणजे एंडावमेंट इन्शुरन्स. याला एक प्रकारे विमा आणि बचत यांचं मिश्रण समजा. यात मुदतपूर्तीवर पैसे परत मिळतात. ह्या तक्त्यातून फरक अगदी स्पष्ट होतो. टर्म प्लॅन कमी प्रीमियममध्ये खूप जास्त कव्हर देतो. बरं, हे झालं जीवन विम्याबद्दल. पण आरोग्याचं काय? त्यासाठी आहे आरोग्य विमा. म्हणजे हॉस्पिटलचा खर्च, उपचार, शस्त्रक्रिया या सगळ्याचा भार हलका होतो. पण समजा कॅन्सर किंवा हार्ट अटॅकसारखे मोठे आजार झाले तर? त्यासाठी तुमच्या पॉलिसीला एक जोड देता येते, ज्याला म्हणतात रायडर. क्रिटिकल इलनेस रायडरमध्ये निदान झाल्यावर एकरकमी मोठी रक्कम मिळते. ती कशाहीसाठी वापरता येते. हा रायडर टर्म इन्शुरन्ससोबत जोडणं सर्वात उत्तम, कारण त्याचा प्रीमियम आयुष्यभर वाढत नाही. मग शेवटी आर्थिक संरक्षणासाठी नक्की योग्य निवड कोणती? जीवन विम्याचा मुख्य उद्देश एकच आहे, आपल्या मागे कुटुंबाला आर्थिक आधार देणं. आणि इथे टर्म इन्शुरन्सचा उद्देश अगदी 100% पूर्ण होतो. कमी पैशात मोठं संरक्षण. म्हणूनच खऱ्या अर्थाने सुरक्षित राहण्यासाठी एक नाही तर 2 पॉलिसींचा कॉम्बो गरजेचा आहे. तो कॉम्बो म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स. कोणत्याही गुंतवणुकीच्या आधी हे महत्वाचं आहे. आणि हो, मोठं कव्हर मिळवणं वाटतं तितकं महाग अजिबात नाही. उदाहरणार्थ 28 वर्षांच्या व्यक्तीला 1 कोटींचा टर्म प्लॅन महिन्याला फक्त 490 रुपयांत मिळू शकतो. आणि जेवढ्या लवकर घ्याल तेवढ्या प्रीमियम कमी लागतो आणि तो आयुष्यभरासाठी लॉक होतो. आजकाल तर ऑनलाईन विमा घेणं खूप सोपं झालंय. एजंटची गरजच नाही. एकाच ठिकाणी अनेक कंपन्यांची तुलना करता येते, क्लेममध्ये मदत मिळते आणि करही वाचतो. गुंतवणूक तर महत्वाची आहेच, पण त्याआधी विमा संरक्षण हाच आर्थिक नियोजनाचा पहिला आणि महत्वाचा नियम आहे.